गाडीचा काटा ती केला आणि धरला आपला मुंबईचा हायवे. चला जाऊ म्हणलं सपा पुढं आलो. इजान वारं कावदान लय बेकार सुटलो बाबा म्हणलं आता काय करणं. इजा तर एवढ्या डेंजर संपत होत्या नादच नाही, बघण्यासारखाच विषय झाला. पुढं आलो तर काय झाला जी चालू पाऊस, आणि पाऊस बी साधा सुद्धा नाही लय झाला. आणि तिथनं बॉर्डर चालू असल्यामुळं आलो की चोर रस्त्यानं एवढा बेकार रस्ता होता, नाव काढायचं नाव. एक आपला बारामतीचा दोस्त होता, त्यानं आपला आणला आपल्याला कडवर. उमरगेच्या पुढं आलो आणि दोघं बी थांबलो म्हणलं जरा गार ती काहीतरी घ्यावं आणि जावं. प्रीटर घेतलं आणि चला म्हणलं जावं आता. पुढं आलो तर वाघ पाद्या आलताच, वरंगलवरनं आलता पाद्या द्राक्ष खाली करून. मग थांबू म्हणला जेवायला. मग तिथं थांबलो, जेवण ती केलं नळदुर्गपाशी. पद्याला म्हणलं चला जावं म्हणलं आता फास्ट. मग तिथनं आलो आपला धरला सूर, कारण लय उशीर झालता. आलो पुढं, आलो सोलापूर मार्केट यार्डापाशी. आपल्या सोलापूरमध्ये आल्यावर जरा बरं वाटायला. तिथनं आलो वरवड टोळ नाक्यावर. वरवडचा टोळ नाका पास केला आणि पुढं आलो इंदापूरच्या टोळ नाक्यावर. तिथं कधी पण येऊ द्या कायम गर्दी, फास्टॅगच लवकर उचलत नाही. तिथनं आलो पुढं पाट्याच्या टोळ नाक्यावर. तिथं थांबलो, चहा ती घ्यावं म्हणलं जरा. आणि ती पुढं मित्र येऊन थांबला होता, त्याला जरा उठवला आणि चला म्हणलं जाऊ. रात्रभर जागल्यामुळे विषय जरा अवघडच झाला. एकाला म्हणलं बाबा जुन्या रस्त्यानं जाऊ म्हणलं, पुढं तिकडे एक्सप्रेसला टोळ नाकाला जाते. चला जाऊ म्हणलं. मग हे जुना रस्ता खालनं आणि वरनं एक्सप्रेस, नादवरी टॉपचा विषय दिसत होता. आणि लागलो फायनल आम्ही घाट ती उतरला खाली. आणि एकाला म्हणलं आता चला म्हणलं जाऊ, शेटचा फोन यायला फास्ट. तिथनं आलो पुढं खारघरच्या टोळ नाक्यावर. तिथनं टोळ नाका ती पास केला आणि चला म्हणलं आता जाऊ मार्केटला. पुढं आलो मार्केटपाशी तर काय लांबतील लचक लाईनी. 3 तास नुसतं आतमध्ये शिरायला गेलं, अर्धा किलोमीटर. तिथनं पुढं कसं तर आलो तर ही काय बिहारी हातगाडा. म्हणलं लय अवघड विषय. आणि तिथनं आपलं गाडी खाली करायला फायनली चालू केली. गाडी खाली करून झाली. आता म्हणलं बाबा कॅरेट दे लवकर.